तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे पहा. यूट्यूब फॅमिलीवर आपलं लाईक कमेंट करा. माझ्या बांधवांनो बहिणींनो, तर आम्ही भाजी कशी बनवणार आहे आणि आम्ही भाजी कशी बनवणार आहे आम्ही आणि काय करायचं आम्हाला हे नक्की व्हिडिओमध्ये पहा. मी तर आणलं बाबा कोळपाट, इथं कोळपाट आणलं तर मग आम्ही तिकडं वरण शिजत आहे. तर मग आम्ही गावठी करणार आहे बरं का. आम्ही इकडं नाही करणार, आम्हाला इकडं माहिती नाही. आमच्या इकडं जे प्रथा आम्ही तेच करणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पहा. म्हणजे विदर्भामध्ये तर खेड्यात नाही. तर आम्ही पीठ मळून आणलं इथं माझ्याजवळ दिलं तिनं. ते हे मला कानी मोसंबी दिली कापून तिनं तोडून. बाय हे बनवलं आम्ही. आता हे शेवटपर्यंत तुम्ही पहा. तर आम्ही हातात भेंड्या घेतलेल्या आहेत, तोंडी लावले भेंड्या कापलेल्या आहेत, तिथं उंडण मळलेली आहे. तर वरण घातलेलं आहे, इथं डाळ घातलेली आहे. तर ही डाळ आम्हाला कशी करायची बनवायची, आता ही इथं गाणी तेल टाकणार आहे. तेल टाकून इथं मोहरी टाकायची. काव नाही टाकला लसूण मोहरी मी ठिकाणी पेस्ट टाकली लसणाची. मोहरी आता टाकणार आहे. तर त्या मोहरीत आमच्या आहे ना, तर आमच्या मोहरीत मसाला पडेल. आम्ही ते मसाला मग त्याच्यामध्ये टाकायचो. तर चव लागत नाही. तरी मस्त भाजून घ्यायची. भाजून नंतर आहे का झालं का नाही. तर नंतर का नाही मग आता ते भाजून घेतल्याच्या नंतर त्यातनी आता पहा मोहरी टाकणार आहे. म्हणजे त्यातनी कानी मसाला मोहरी आमच्या मसाला टाकत ते मोहरीच मिसळा म्हणून आम्ही टाकलेला आहे. तर आता पहा तुम्ही आम्ही ती डाळ आता कशी बनवतो आणि मग त्या बनवलेल्या डाळीत आम्ही पोळ्या संग खातो. आता नक्की बघा काय करून टाकतो आम्ही, तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पहा. आता डाळीला दिली फोडणी. पण आता दिली डाळीला काय करणार आहे फोडणी म्हणतात, जर इकडे काय म्हणतात बघा काय तुम्ही. म्हणतात ते माहिती नाही. तर आम्ही ही डाळ दिली आता फोडणी. आता याच्यात टाकायची हळद. काय याच्यात करतो, हळद टाकली की याच्यात काहीतरी टाकतो. तर असं तुम्ही मला म्हणजे टाका भेंड्या टाकलेली नाही. आता ती हे करून लावण्यासाठी तोपर्यंत का नाही आता मी बनवणार आहे. आमच्या इकडे म्हणतात बरं का, शेंगुळे म्हणतात आमच्या इकडं बरं का. त्यात टाकलेल्या नेवरगोट्या म्हणतात. तर मी शेंगुळे नेवरगोट्या पण करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि आवडले तर खाली तुम्ही या. तर आवडले तर तुम्ही पण असंच करा. तर आम्ही आता उंडण मी नेणार आहे आणि मी तिकडं करणार आहे. तोपर्यंत आम्ही आता करणार आहे काय त्याला फोडणी देऊन हळद टाकून आहे. त्याला कढई म्हणजे मोठा जाळ करून थोडा तुम्ही त्याला कानी बघा व्हिडिओमध्ये नंतर मग त्याच्यानंतर पोळ्या सगळं त्याच्यामध्ये टाकणार आहे. लहान करायचं नक्की तुम्ही. म्हणजे कसं की आता आम्ही तिकडे घेऊन जाणार आहे पीठ. तर पाणी आणखीन भरपूर टाकायला लागते. म्हणजे एवढे भरून होतील पा, एवढे भरून होतील तर उरतील एवढे होतील. तर आपल्याला पीठ तेवढं लागते. वरण जर केलं ना तर तेवढं पीठ पोळ्यासाठी लागते, तेवढं खाल्लं जाते. देवाजवळ आपल्या गौतम बुद्धाजवळ आलेली इथं जे बी बुद्ध आहे जे शिवरा तरी इथं आलेली. तर पाहता तर एक आणि त्याच्यावरती चालले. ते मोठा जाळ केलेला आहे काय कारण त्याच्यावरती चालले. ते इथे भेंडी बनवलेली आहे. तर ते हे केले ना नेवरगोट्या म्हणतात. बाई इथं आलो आता जेवायले तुम्ही. तर भेंडी तोडीला आली. आम्ही ती ना बाई अशी बनवलेली आम्ही खातो आणि ते तोंडी लावतो. सुनं घेतलेलं का नाही घेतलं तर मीठ लागत होतं. तर मीठ आम्ही प्रत्येकाला असं का नसं पण आम्हाला मीठ पाहिजेत म्हणजे पाहिजे. आणि मीठ काय पाहिजे नव्हतं, मी काय खाल्लं नाही मीठ, मला पाहिजेतच नव्हतं. पण आमच्या घरात बाई एवढे आम्ही घेऊन एवढे उरलेले येतं. तर भात घातलं तर भात तसाच राहून गेला.
कोणच नाही खाल्लं. तर बाबा भेंडी घेत होते म्हणजे तोंडलासाठी पप्पा असे बनवलेले आहेत. तुम्हाला आवडले तर तुम्ही कर जा. आम्हाला आवडतात म्हणून आम्ही असे करतो आणि आम्ही खातो डाळ वरणातनी. तर भारी लागतात. भेंडीची भाजी तोंडीला आले आणि शेंगोळे बनवून आणि त्यात नेवर गोट्या आणि आम्ही ते आता आमच्याकडे त्याचं पार राहिली होती शुगरची गोळी घ्यायची. ध्यानच नाही, खाल्ल्यावर ध्यान आलं. मग नंतर त्यानं कानी गोळी घेतलेली. तर पण मी इथं खात होती मैसूर. त्या येईल होता शिरकुडा आणि शिरकुडा खाल्ला आणि मी खाल्लं मैसूर. तर बाई मैसूर एवढं राहिलं. 2-3 वड्या खाल्लेल्या होत्या. तर पाय थल्लं पीठ उरलेलं होतं म्हणून डबल परत मी कानी इथं करू लागले. कारण की पीठ उरलेलं म्हणलं कामी नाही म्हणून ते केलेले येतं. तर कसं आवडे का तुम्हाला? तर मी ना याच्या वाटीनं करत असते. अशी पोळी बनवायची. पोळी बनवल्याच्या बाद त्याला कानी वाटी राहते ना आपली याची मसाल्याची वाटी राहते ना. पहिल्याने 3 झाकण दिलं होतं. मला बाई झाकण नाही होणार पण 3 दिलं झाकण, जाऊ देवा म्हणलं. मग त्या लक्षात बसलं. मग तिला वाटलं नाही पण यानं केलं होतं तर मग ती घेऊन आलं. तर मग त्यानं मी बनवलेल्या होत्या. नाही व म्हणजे शेंगुळे बनवायला शेंगुळे नाही चांगले लागत ना म्हणून काही ते दोन्ही असलं